आपण अल निनोची कन्सेप्ट या शॉर्ट मध्ये समजून घेऊयात। ते समजण्यासाठी आधी नॉर्मल इयरला काय होतं ते आपल्याला पाहायला लागेल। हा तुमचा साऊथ अमेरिकेचा कोस्ट आहे। इथे तुमचा एक हम्बोल्ट करंट असतो, हा की कोल्ड करंट असतो, थंड सागरी प्रवाह असतो। आता जिथे थंड सागरी प्रवाह आहे म्हणजे इथे काय असतो, तुमचा उच्च दाब असतो आणि उच्च दाब झाल्यानंतर क्लाउड फॉर्मेशन होत नाही, म्हणजे ढगांचं फॉर्मेशन होत नाही आणि या ठिकाणी नॉर्मल कंडिशन मध्ये पाऊस पडणार नसतो। ओके, आणि इथे कोणती वारे असतात, ट्रेड विंड्स असतात। ट्रेड विंड्स असतात, या ट्रेड विंड्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये इथली जे तुमचा गरम सागरी प्रवाह आहे हा ऑस्ट्रेलियाच्या कोस्टवर जाऊन भेटतो आणि इथलं जे पाणी असतं ते गरम होतं। पाणी गरम झाल्या कारणाने हवा गरम झाली म्हणजे ती वर फेकल्या जाते, वर फेकल्या गेली म्हणजे क्लाउडचं फॉर्मेशन होतं आणि ऑस्ट्रेलियाच्या तुमच्या या कोस्टवर, या तटावर पाऊस पडतो। ही झाली नॉर्मल कंडिशन। अल निनो इयर मध्ये याचं काय होतं, उलट होतं। म्हणजे सर्टन रिजन मध्ये इथला जो तुमचा हम्बोल्ट करंट असतो हा तुमचा वीक बनून जातो। म्हणजे इथे काय होतं, इथे तुमचा कोल्ड हाय प्रेशर सिच्युएशन बनत नाही। हाय प्रेशर सिच्युएशन बनत नाही म्हणजे हे जे इक्वेटोरियल रिजन आहे इथे काय असतं, तुमचा सनलाइट डायरेक्ट हिट होतो, त्यामुळे इथलं पाणी काय होतं, गरम होतं आणि इथली हवा गरम होते त्यामुळे, आणि इथे ढगांचं फॉर्मेशन होतं आणि तुमच्या पेरू चिली कस्टवर काय होतं, रेनफॉल होतो। याचा अर्थ काय होतो, ऑस्ट्रेलियामध्ये रेनफॉल होत नाही। आता जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये रेनफॉल होत नाही त्याचा परिणाम भारतावर होतो आणि भारतावर सुद्धा पाऊस पडत नाही। म्हणजे अल निनो सिच्युएशन मध्ये भारतामध्ये दुष्काळ सदृश स्थिती आपल्याला पाहायला मिळते।